रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम खरं आज पण सुंदर चांगल्या पद्धतीचं आणि बजेट फ्लॅट म्हटलं तरी चालेल. कारण की फ्लॅटचं जे लोकेशन आहे खरं ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. कारण साकेतलाच लागून एक रुस्तमजी नावाचं प्रोजेक्ट आहे आणि त्या रुस्तमजीच्या प्रोजेक्टच्या पोलीस ग्राउंडला लागून रुस्तमजी आरालिया नावाचं जे बिल्डिंग झालेलं आहे, जिथे शाळा आहे रुस्तमजीची, त्याच्याच शेजारी हा एक 2 BHKचा फ्लॅट आहे. त्याचा कार्पेट म्हटलं तर 700 आहे आणि शाळेला लागूनच बिल्डिंग असणार आहे आणि ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग आहे. ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग पण मिळणार आहे आणि अशाच पद्धतीचा हा 2 BHKचा खरं फ्लॅट मी दाखवण्याचा आज परत प्रयत्न करतो. फ्लॅट जर बघितलं तर लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे. फ्लॅट एकदम हायर फ्लोअरला नक्कीच नाही आहे, पण फ्लॅटचं जर आपण बघितलं तर बाहेर जाताना हा साऊथ ईस्ट असणार आहे. साऊथ आणि ईस्टच्या मध्ये याची बाहेर जाणारी एंट्री आहे. पुढे आल्यानंतर मात्र तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर एकाच फ्लोअरवरती ह्या साईडला 4 घरं आहेत. त्या साईडला भरपूर मोठी अशी लॉबी तुम्हाला मिळते आणि लॉबीच्या जर तुम्ही जवळ बघितलं तर 1-2 असे टोटल ह्या साईडला 2 लिफ्ट आहेत, बाकीच्या लिफ्ट पलीकडल्या साईडला आहेत. तर अशा पद्धतीचा खरं हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. आणि ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हा दरवाजाच्या नंतर जर तुम्ही इथे आलात, दरवाजा पाठीमागं तुम्हाला अशी एवढी मोठी जागा नक्की मिळते. आणि जर तुम्ही इकडे आलात तर इथे परत तुम्हाला मस्त असं चांगल्या पद्धतीचं किचन आहे, ज्याच्यात तुम्ही मॉड्युलर किचन, गॅसची पाईपलाईन आणि असं स्टोरेज वगैरेचा प्रबंध ऑलरेडी केलेला आहे. आणि इकडे बाकी तुम्हाला एक वॉशिंग मशीनचा पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. आणि हीच तुमची जी शाळा ज्या रुस्तमजीच्या आतमध्ये असणारी ही शाळा बाकी तुम्हाला इथं लागूनच आहे. म्हणजे किचनमधनं तुमच्या शाळा ती दिसते. नंतर इथे एक दरवाजा आहे. तुम्हाला जर हा काढायचं म्हटलं तर तुम्ही काढू शकता. किचनला एंट्री तुम्हाला इकडनं करायची तर इकडनं करू शकता किंवा तिकडनं आहे असे ठेवायची तरी ठेवू शकता. आणि नंतर पुढे आलात तर मग मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीचा असा हॉल मिळणार आहे. तो हॉल जर तुम्ही बघितलं तर हा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे अशा पद्धतीचा एक तुम्हाला हा हॉल आहे. सकाळचं ऊन बाकी तुमच्या घरामध्ये नक्की येईल, कारण की ईस्ट अशा पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ईस्ट आणि साऊथच्या मध्ये असल्यामुळे इकडचं ऊन मात्र तुम्हाला येणार आहे. इकडनं जर व्ह्यू बघितलं तर व्ह्यू बाकी खूप सुंदर आहे. हे शाळेचं खेळायचं ग्राउंड आहे. नंतर हे ग्रीनरीचा पॅच तुम्हाला मिळतो. इकडं जर बघितलं तर पोलीस ग्राउंड याच्या शेजारीच असणार आहे. समोर जर बघितलं तर साकेत कॉम्प्लेक्स नक्की दिसतं. आणि इकडनं तुम्हाला ठाणा स्टेशन मात्र खूप जवळ आहे. 3 किलोमीटर अंतरावरती ठाणा स्टेशन असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते इकडनं जर आलात तर तेही जवळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. कळव्याला जायला जवळ आहे. आणि नंतर जर पुढे आपण आला तर इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक बेडरूम आहे, जे कॉमन बेडरूम असणार आहे. इकडं जर तुम्ही कॉमन बेडरूम बघितली इथे तुम्हाला कपाटाला पण चांगली जागा बाकी नक्की मिळणार आहे. घरामध्ये उजेड चांगला आहे, हवा पण चांगली आहे. नंतर इकडं आपण ह्या खिडकीतनं जर बघितलं तर मग मात्र तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला मुंबई नाशिक रोडही दिसतो. ही शाळा दिसते आणि साकेत कॉम्प्लेक्स तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धती तुमच्या घरामधनं, तुमच्या बेडरूममधनं बाकी नक्की चांगलं दिसतं. घरामध्ये साफसफाईची गरज आहे, बाकी काही गरज नाही आहे. नंतर पुढे आलात तर तुम्हाला इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं आणि मोठं प्रशस्त नक्की दिलं गेलेलं आहे. आणि इकडे जरी आला तर ही जागा तुम्हाला एक मोठीशी अशी जागा इकडे ह्या साईडला पण तुम्हाला नक्की मिळते. याचाही वापर तुम्ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा करून घेऊन तुमचे एसीचे डक्ट वगैरे त्या साईडला तुम्ही शिफ्ट नक्की करू शकता. अशा पद्धतीचं खरं तुमचं हे वॉशरूम आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला शेवटचा बेडरूम मिळतो. ह्या शेवटच्या बेडरूमला जरी आलात तर इथे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं असं मोठं कपाट तुम्ही एका साईडला लावलं तर खूप चांगलं होईल. आणि नंतर पुढे आलात तर मग मात्र तुम्हाला इथे परत चांगलं मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. घर आहे, फ्लॅट रेंटवरती दिला तर रेंटवरनं खाली झाला आहे. आणि नंतर तुमचा हा बेड एका साईडला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा लागणार आहे. आणि नंतर ह्याच्यातनं जरी तुम्ही बघितलं तर मग मात्र तुम्हाला इकडून सगळे असे हिरवळ तुमच्या झाडाला किंवा डोंगर ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पलीकडं पुणा रोड, पुणा रोड तुम्हाला दिसतोय. अधिक तुम्हाला कळवा, पारशेक नगर हे तुमच्या घरामधनं किंवा नाशिक मुंबई रोडही तुमच्या घरामधनं सुव्यवस्थित आणि चांगल्या स्पष्ट नक्की दिसतो. अशा पद्धतीचा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, रूफटॉप ॲम्युनिटीजवरती आहेत. कोणत्या बँकेकडनं लोन वगैरे घेऊ शकता. OC, CC आणि सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या नक्की असणार आहेत. आता अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळीचं बजेट कमी आहे आणि ह्या लोकेशनला घर बघताय, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो. राहिला प्रश्न फ्लॅटच्या किमतीचा, तर 1.23 1,23,00,000 रुपये ह्याची किंमत आहे. जर कोणी मंडळी असं 3 किलोमीटर अंतरावरती फ्लॅट बघत असतील, रुस्तमजीसारखा डेव्हलपर बघत असतील, अधिक जर ॲम्युनिटीज वगैरे त्या सगळ्या पाहिजे, शाळा जवळ पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अँगल करून जर कोणी अशा पद्धतीचं घर बघत असेल
₹1,23,00,000 फायनल नाही आहे, त्याच्यात थोडंसं अजून कमी होणार आहे. तर अशा पद्धतीचा ओपन पार्किंग चालणार आहे. तर असं जर कोणी घर बघत असेल, लोअर फ्लोअर कोणी बघत असेल, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट पद्धतशीर आणि चांगला नक्की असू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचं काम आमचं रोजचं चाललेलं असतं, जेणेकरून तुमचं कुठंतरी बजेट सेट होईल आणि तुम्हाला एखादी तरी गोष्ट आवडेल आमच्याकडनं. त्याच्यामुळं आम्ही हा रोज प्रयत्न करतो. ॲटलिस्ट मार्केटचा अंदाज यावा त्यासाठीही करतो. म्हणजे याच्यामध्ये पाठीमागं जर बघितलं 2-3 वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं तुम्हाला तुमचे मिळालेली, तर ह्याच्या पाठीमागचा हा आपला उद्देश नक्की असतो. असेच आमच्यासाठी जास्तीत जास्त घरं बघत राहा आणि तेवढं 20,000 सबस्क्रायबर्सपर्यंत घेऊन जावा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.